कारण ह्या व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून जी लबाडी केली, आणि कदाचित मी हे बोलतोय माझ्यावर ते कारवाई करतील, कारण हल्ली ते एका वेगळ्या मस्तीत फिरतात. आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी कशी एका मिनिटात काढून घेतली. अहो दातरक साहेब तुम्ही बसून घ्या ना प्लीज, तुम्ही उभे कशाला? सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे एका माजी खासदाराची ज्याच्यावर थ्रेट परसेप्शन आहे, ज्याच्या जीवाला धोका आहे, साहेबांचा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचे जे आदेश दिले, जे हुकूम दिले, ते ह्याच अध्यक्षांनी दिलेले आहेत. ह्याला आपण पुन्हा एकदा मतदान करू शकतो का? आणि मी राहुल नार्वेकरांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय, कदाचित ते आता चिडतील, बॉम्ब बॉम्ब सुरू होईल माझ्या नावाने, पण एवढ्यासाठीच घेतोय कारण ह्या कुलाबा मतदारसंघामध्ये 3 तिकीटं एका घरी गेलेले आहेत. आणि परवाची दादागिरीची, परवा हुकुमशाही तुम्ही पाहिली असेल. इथून पुढे मला वाटतं पवारताई पण ज्या उभे आहेत त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला की मकरंद नार्वेकरांनी स्वतः कुठे, हा या ताई, तुम्हीच मला वाटतं परवा इंटरव्ह्यू दिला, तुमचं पाहत होतो आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे, खरोखर दाद द्यायला पाहिजे. एक बुके आहे का? तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 68 लोक असे आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे. का तर भाजपकडून ऑफर आली, का तर मिंदेंकडून टोळ्यांची धमकी आली, का तर पोलीस घरी पाठवले म्हणून, का तर काहीतरी तुमचं खोटं नाटं आहे म्हणून. हे जे लोक आहेत, जे माघार घेणारे आहेत, धमक्यांना बळी पडणारे आहेत, पैसे जे घेऊन घरी बसतात ना, असले नालायक लोकांना आणि निर्लज्ज लोकांना आपण घरी बसवणं हे आपलं काम आहे. आता ही निवडणूक त्याची आहे. कितपत आता आपण सहन करायचं, महाराष्ट्र म्हणून कितपत सहन करायचं, तुम्ही मतदार म्हणून तुमचा मतदानाचा अधिकार जो हिरावून घेतलेला आहे हे कितपत सहन करणार आहात, ही निर्णायक निवडणूक आहे. आणि अशीच आहे ना, मकरंद नार्वेकरांकडून धमकी आली, पैशाची ऑफर आली, सगळं काही झालं, पण वाकले नाहीत, झुकले नाहीत, ताटकणा दाखवून उभा राहिलेले आहेत. खरोखर तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. पण ही जी दादागिरी आज ह्या परिवाराने, अध्यक्षांच्या परिवाराने इथे ह्या मतदारसंघात दाखवलेली आहे. त्याचं भांडण झालं, कधी कुठच्याही एरियामध्ये भांडण झालं. मुंबई बोलल्यानंतर आपली एकच ओळख होती, ती म्हणजे अस्सल मुंबईकर. पण आज तीच ओळख आहे ना बदलायची आहे. आत्ता जिथून आलो मी सायन वडाळा, तिथे पण लोक मला सांगतात की आदित्यजी आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे, आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ही निवडणूक आपण 100% जिंकत आहोत. होय, जिंकत तर आहोतच. महापौर आपलाच बसणार, महापौर हा अस्सल मुंबईकरच होणार, महापौर हा मराठीच होणार. पण जे वाद ह्या मुंबईमध्ये कधीही नव्हते ते होणार हे आपण ठरवलेलं आहे. पण हीच आता वेळ आहे आपल्याला की काळजी घेण्याची. सगळे आपण एकत्र आलो आहोत, ही ताकद दिसते, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद सोबत आहेत. पण हे आशीर्वाद सोबत असताना आपण आता गाफील राहून चालणार नाही. आपल्या सगळ्या उमेदवारांना वाटतंय की शाखा भेटी ज्या होतात ते जवळपास सभेंसारखेच होतात. आणि या सभेंमध्ये तुम्ही एक सगळं जे काही एक ताकद पाहताय, आज देखील उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी नाशिक गाजवलंय, उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, परवा मुंबईमध्ये. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपने पैशाचं वाटप सुरू, काहीच दिसत नाहीये. आज 9 जानेवारी आहे, 15 तारखेला मतदान आहे. आणि 15 तारखेला मतदान असताना कुठेतरी भाजपकडून आलं पाहिजे ना की आज मतदान करत असताना तुम्ही हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन ठेवा, आम्ही हे करणार शहरासाठी, ते करणार शहरासाठी. पण कुठेही त्यांच्याकडे विजन नाहीये ना, कुठेही त्यांच्याकडे काही वचननामा आहे ना जाहीरनामा आहे. त्यांच्याकडे फक्त 2 चेहरे आहेत, प्रधानमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे. त्या चेहऱ्याचं या महाराष्ट्राला किंवा आपल्या मुंबईला योगदान काय, हा प्रश्न आज तुम्ही विचारला पाहिजे. आहे का योगदान? आहे का योगदान? कसं म्हणता तुम्ही नाहीये? आहे ना, किती मोठं योगदान आहे. गेल्या 3 वर्षामध्ये उद्योगधंदे आपल्या मुंबईतून पळवलेत. कुठच्याही वेगळ्या विचारधारेची नाहीये. ही निवडणूक गटर, वॉटर, मीटर, माझ्या शहरासाठी काय करता, माझ्या गल्लीसाठी काय करता, याबद्दल आहे. ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्तित्वाबद्दल, ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्मितेबद्दल आहे. जसं फडणवीस साहेब येऊन सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतायत, हिंदुत्वाबद्दल बोलतायत, बांगलादेशांबद्दल बोलतायत, रोहिंग्याबद्दल बोलतायत, बांगलादेश बॉर्डरबद्दल बोलतायत, उद्या व्हेनेझुएलाबद्दल बोलतील, परवा युक्रेनबद्दल बोलतील, नंतर पुतीनबद्दल बोलतील. त्यांना सांगा फडणवीस साहेब सगळं सोडा, मुद्द्याचं बोला. 3 वर्ष जी मुंबई लुटली, त्या मुंबईसाठी तुम्ही काय केलं? हो, मला समजतच नाही. जी व्यक्ती, भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे. 12 वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील, 12 वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल, 12 वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील, 12 वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील.
तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि 12 वर्षांनंतर तुमचे डोळे उघडले कसे, हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशमध्ये यांना भाजपला फरक पण माहिती नाही. एक येतात बर्मामधून, दुसरे येतात बांगलादेशमधून, पण सगळे यांच्यासाठी एक. आणि नंतर हे सगळं करून काँग्रेस बरोबर मोकळे युती करायला, हे सगळं करून MIM बरोबर युती करायला मोकळे. पकडले गेल्यानंतर सांगतात नाही नाही आता आम्ही स्थगिती दिलेली आहे. शाहिद आफ्रिदी बरोबर तिथे केक खाऊन तिथे पार्टी करतात, पण राग आहे तो आपल्या इकडच्या देशभक्त मुसलमानांवर. म्हणजे तुम्ही एका बाजूला नुसतं हिंदू मुस्लिम करता, दुसऱ्या बाजूला जातीपातीचं तुम्ही राजकारण करता. तुम्ही धात्रक साहेब प्रत्येक ठिकाणी बघा, जी जी राज्य भाजप जिंकलेलं आहे 2012-13 पासून आतापर्यंत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक जात बाजूला केली आहे, ती जात इतर सगळे लोक अशी निवडणूक केलेली आहे आणि तिकडचे राज्य जिंकलेले आहेत. पण त्या राज्यामध्ये विकास झालाय का बघा. आज पण मी तुम्हाला सांगत आहे, भाजपचं एक जे कौतुक किंवा एक भाजपची दुसरी स्टोरी येईल तुमच्या व्हॉट्सअपवर की विकास जर पाहिजे असेल तर डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, 4 इंजिन, 5 इंजिन फरक पडताय. म्हणजे तुम्ही त्यांना मतदान करायचं, आपण हिंदू मुस्लिमला बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपण समाजाच्या भांडणामध्ये बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपले गल्लीचे भांडण त्यांच्या समोर भांडायची, वाद निर्माण करायचे. एवढं सगळं करून जेव्हा जिंकून येतात तुम्ही भाजपवाले, तेव्हा काही आमच्या इकडच्या सामान्य नागरिकांना झालं, तेव्हा तुमचे मंत्री येऊन सांगतात घंटा फरक पडताय. ह्या भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात? अनेक वर्ष दिल्लीमध्ये जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होता, पण आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की नाही केंद्र सरकार भाजपचं आहे, महापालिका भाजपची आहे, पण मधलं जे सरकार आहे ते आम आदमी पार्टीचं आहे, मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचं आहे, म्हणून काही होऊ शकत नाही. 1.5 वर्ष आपण आता पाहतोय ही ओळख आहे ती पुसून जावी आणि आपण आपल्यामध्येच भांडणं लागू आणि भांडणं लागल्यानंतर भाजप जो काही भ्रष्टाचार करते, लूट जी करत आहे तीच लूट चालू ठेवाल. किती गोष्टी आपण केलेल्या आहेत. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण ज्या कुठच्या इमारती पागडीच्या आहेत, सेस प्रॉपर्टीज आहेत आणि खास करून दक्षिण मुंबईमध्ये या हजारो प्रॉपर्टीज पागडीच्या आहेत आणि सेस प्रॉपर्टीच्या आहेत, त्या पागडीच्या इमारतींसाठी आपण 79A आणि 79B कलम ही तरतूद आपण करून घेतली. ह्याचा मला अभिमान आहे. वर्षानुवर्ष ज्या चाळी अशाच पडल्या होत्या, पडीक होत चाललेल्या, विकास होत नाहीये, पुनर्विकास होत नाहीये, पण परिवार वाढत चाललेला आहे. नाही, जो विकास झाला पाहिजे त्याला गती मिळाली पाहिजे. या विकासात आम्ही सोबत आलो असतो, पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. गेले 1.5-2 वर्ष मी मागे लागलेलो आहे. जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असो किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असो, आम्ही मागे लागलो होतो की शासकीय कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील. मी जेव्हा महानगरपालिका बोलतो त्याच्यात BST आलं, फायर ब्रिगेड आलं. हे ना मुंबईमध्ये हक्काची घरं पाहिजेत, परवडणारी घरं पाहिजेत, ती मुंबईतच मिळाली पाहिजेत, कारण आपला हा टक्का टिकला पाहिजे मुंबईमध्ये. ज्या लोकांनी शासनाच्या मार्फत मुंबईची सेवा केली, 30-30, 40-40 वर्ष केले, त्या सगळ्या आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीवर गिरणी कामगारांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी आपण परवडणारी घरं बांधणार म्हणजे बांधणार, हा आपला शब्द आहे. पण कुलाव्यात आल्यानंतर दुसरी एक आठवण माझी नेहमीचीच राहते. एक विषय जो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, माझ्या मनात तो बसलेला विषय तो म्हणजे BSTचा. BST आपण अनेक वर्ष जी महानगरपालिकेच्या माध्यमातून सेवा देत आलो, कर्तव्य म्हणून आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे प्रत्येक गल्लीत कसं जाईल. आणि आपल्या दक्षिण मुंबईमध्ये फोर्ट फेरी ही 2012 साली आपण शिवसेना म्हणून सुरू केली होती. पाहिजे नाही, BSTच्या 10,000 बसेस आणताच, पण आपलं सरकार येताच हे भाडेवाढ जी तिप्पट केलेली ना त्यांनी, ती पुन्हा रद्द करून 5 रुपयावर आपलं बेसिक भाडं आणायचं, आपल्या मुंबईसाठी आणायचं. होय, आमच्या मुंबईसाठी आम्ही हे करणार. महिलांसाठी ठराविक रूट्सवर मोफत बस रूट आम्ही सुरू करणार. जी स्कीम उद्धव साहेबांनी आणली होती, हात दाखवा बस थांबवा, गणवेश धारक विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाताना घरी येताना, ती पुन्हा एकदा आम्ही सुरू करणार. काय झालंय या सरकारला? कुठे यांचं हृदय एवढं दगडासारखं झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी बंद करतात? आम्ही करणार म्हणजे करणारच.